नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. उत्तर महाराष्ट्रातील वारकरी सेवा मंडळाच्या वतीने फिरत्या नारळाचा जिल्हास्तरीय वारकरी मेळावा व वारकरी सेवा रत्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला. शहरातील आदिशक्ती आई एकविरा देवी मंदिराजवळील गाडगे महाराज मठात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वारकरी मेळाव्याला उत्तर महाराष्ट्रातील सुमारे 400 वारकरी सहभागी झाले होते. त्यात 100 वारकऱ्यांना वारकरी सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दिवसभरात भजन गायन यासह हबप महारू महाराज, गिरी जळगावकर यांचे कीर्तनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष हबप अनिल जगताप हे दरवर्षी वारकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. तसेच राज्य शासनाच्या वृद्ध कलावंत मानधन योजनेचा देखील प्रचार प्रसार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायाचे पदाधिकारीसह वारकरी उपस्थित होते. आणि लोकून पाहून त्यांची प्रतिमा होती, ती प्रतिमा आपल्या डोळ्यामध्ये साठवली, डोळ्यातली प्रतिमा आपल्या अंतःकरणामध्ये साठवली. जे तो परत गेला आणि परत नंतर त्याने पर्णकुटी निर्माण केली. त्या पर्णकुटीमध्ये जसा ब्रह्मांडाचा चेहरा आपल्या डोळ्यात होता तशीच मातेची प्रतिकृती निर्माण केली. मातेचा पुतळा निर्माण केला आणि त्या पुतळ्याला नमस्कार केला. त्याचे गुरुवरे रामकृष्ण हरी. उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ धुळे जिल्ह्याच्या वतीने फिरत्या नारळाचा जिल्हास्तरीय वारकरी मेळावा आणि वारकरी सेवा रत्न पुरस्कार आज 15 सप्टेंबर 2025 रोजी पांढरनिवास एकविरा माता मंदिर देवपूर धुळे या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये जिल्ह्यातले जवळपास 400हून अधिक वारकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या वारकरी मेळाव्याचा मागचा उद्देश असा आहे की जेणेकरून वारकरी संप्रदायामध्ये जे काही आपले वारकरी असतात ते दर 3 महिन्यातून एकत्र येतात. त्या ठिकाणी भजन होतं. आता या ठिकाणी आपण भजन केलं 1.5 तासाचं. त्यानंतर आता प्रवचन चालू आहे. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी वारकरी सेवारत्न पुरस्कार आपण जिल्ह्यातल्या 100 वारकऱ्यांना आपण या ठिकाणी आज पुरस्कार देत आहोत. या संस्थेमार्फत अनेक कार्यक्रम आतापर्यंत आपण राबवले. ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह असतील, त्यानंतर तुकाराम गाथा पारायण असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे भागवत असतील, त्याचबरोबर आपण पुरस्कार वितरण सोहळा असे जिल्ह्याभर कार्यक्रम आपले गेल्या 3-4 वर्षापासून चालू आहेत. आणि त्यातल्या त्यात या वारकरी संभाळच्या माध्यमातून शासनाची जी योजना आहे वृद्ध कलावंत मानधन योजना, हिचा देखील आपण वारकऱ्यांमध्ये प्रचार प्रसार या संस्थेच्या मार्फत करत असतो की जेणेकरून वारकऱ्यांना त्याचं एक बेनिफिट आहे किंवा त्याचा जे काही योजनांचा लाभ घेता येईल त्यासाठी आपण त्यांना त्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळी माहिती देत असतो. आता यानंतरचा कार्यक्रम देखील या ठिकाणी जे नारळ घेतील त्या गावाला पुढचा कार्यक्रम होईल. अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. वास्तविक पाहता आज आईनोमी आहे. वास्तविक पाहता सगळ्याकडे आज पित्राचा कार्यक्रम असतानाही 400 वारकरी एकत्र येणं ही एक संस्थेची एक चांगली नांदी आहे, जमेची बाजू आहे. संस्थेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे. मी अनिल जगताप, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ, आमचे सगळे पदाधिकारी आम्ही हा सगळा कार्यक्रम सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आयोजित करत असतो. रामकृष्ण हरी. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.